रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हे आहे भरटखोल गाव। एवढ्या साऱ्या होड्या पाहून येथे किती मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असेल हा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल। भरटखोलपासून काही अंतरावर असलेलं व खूप कमी जणांनी पाहिलेलं हे ठिकाण तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग कोदारा पॉईंट त्याचप्रमाणे सध्या सी रॉक पॉईंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाकडे एक छोटासा ट्रेक करूयात। नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी सिद्धांत आणि आज ना आपण भरटखोल या गावी आहोत। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये असलेलं भरटखोल हे गाव। भरटखोल ॲक्च्युली हे बंदर आहे, फिश मार्केट, त्यानंतर संपूर्ण हा कोळीवाडा आहे। इकडे मोठ्या प्रमाणात माशांचा लिलाव वगैरे सुद्धा होत असतो। तर भरटखोल इथून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं कोदारा हे पॉईंट आज आपण बघायला जातो आहे। हल्ली ते सी रॉक म्हणून ओळखलं जातं आहे। तर हेच आपण तिथे जाऊन बघणार आहोत कशा प्रकारे आहे ते। तर आत्ता आपण भरटखोल स्मशानभूमी समुद्र आहे त्या किनारी आहोत। इकडे आपल्यासोबत अजय आहे, मंदारदादासुद्धा आहे आणि आणखीन काही आपले मित्र येत आहेत भरटखोलमधलेच इकडे। तर हे समोर दिसतं आहे, हे क्रॉस केल्यानंतरच तो जो कोदारा पॉईंट आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। चला, आणि कसं आहे बाकीचे खूप सारे जण बोटीने वगैरे तिकडे जात असतील, पण आज आपण इथून भरटखोलमधून तिथपर्यंत चालत जाऊन हा पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत। तर एक वेगळी मजा असणार आहे, निघूयात। हे संपूर्ण भरटखोल बंदर आहे, सगळ्या बघा बोटी लागल्यात आणि निसर्गाचं एक रूप बघा, संपूर्ण हिरवगार झालं आहे सगळीकडे आणि स्काय कलर सगळे सुद्धा आज खूप छानपैकी येत आहेत। तर ॲक्च्युअली ना आज आम्ही इकडे आलो होतो फिशिंगसाठी। आपला मित्र आहे अजय, तो आपल्याला बोटीमधून फिशिंगसाठी नेणार होता। खोल समुद्रातली फिशिंग दाखवण्याचा आजचा खरा प्लॅन होता, पण सकाळी आम्ही 4 वाजता उठलो, 4:30 वाजता आम्ही निघालो फिशिंगसाठी। पण आज क्लायमेट चेंजमुळे जेवढ्या काही बोटी आता आपल्याला इकडे पाठी दिसत आहेत त्या सगळ्या मासेमारीसाठी गेलेल्या होत्या आतमध्ये, पण त्या सगळ्या रिटर्न आल्या। त्यामुळे आजचा तो प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणून आत्ता आपण जातो आहे कोदारा पॉईंट बघायला। तर बघूया, मी पण फर्स्ट टाईम बघणार आहे कसा पॉईंट आहे हा, कारण ही एक निशाणी आहे भरटखोल वासियांसाठी। तर आपल्याला समुद्रातून किंवा तुम्ही वरच्या मार्गाने वगैरे इकडे येत असाल ना, दिव्यागरकडे वगैरे प्रवास करत असाल तर त्यावेळेस आपल्याला हा खडक इकडे दिसतो। तर आता तिथून जवळ जाऊन बघणार आहोत कशा प्रकारे आहे ते। हां चला, हे बघा हे सगळेजण इकडे वेट करत आहेत। मंदारदादासुद्धा त्याचा टेक घेतो आहे। तर चला निघूया, एवढं आपल्याला आता पूर्ण चालतच जातो आपण तिकडे। पूर्ण आहे ना खडकाळ भाग आहे आणि आता शेवाळ खूप झालेले आहे, त्यामुळे चालताना जपून चालावं लागतं, कारण पूर्ण स्लिपरी आहे। आणि आत्ता आपण आलो आहे कुठून माहिती आहे, त्या टोकातून आलो आहे, इकडून असे आपण फिरत आत्ता ह्या कॉर्नरजवळ येऊन पोचलो आहे। आणि समोर अजय वगैरे, अजय लाल टी शर्टमध्ये दिसतोय आपल्याला, अजय आहे, अजय चौगुले भरटखोलचा। आणि अजयचं पण चॅनल आहे, यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोळी बॉय अजय, बरोबर ना? हां, तर आपल्या चॅनलवर जर आलात तर नक्की व्हिडिओ बघा। आणि व्हिडिओ सगळे फिशिंगचे असणार आहेत आणि मनोरंजनाचे पण असतात। तर आपले सण असतात कोल्यांचे, ते पण दिसतील आणि बरेचसे काय आणखी व्हिडिओ येतीलच त्यावर होली। कारण हे आता खोल समुद्रात जाऊन कशा प्रकारे फिशिंग करतात ना, ह्याच्या चॅनलवर सगळ्या तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि हे सोबत आहे, त्यांचे नाव काय? तो मधला आहे तो जितेंद्र आहे आणि त्या साईडला भरत, हां, जो पुढे आहे ना चित्रीकरचा हर्षद आहे। हर्षद, असे 3 जण आपल्यासोबत आहेत। आता आलो ना आपण बहुतेक जवळ, आलोय जवळ, अजून हा 1-2 मिनिटं, 10-1 मिनिटात आपण पोचू। हो 10 मिनिटात पोचू आपण। आणि आता बघा हा इथून ना सगळे मोठे दगड आहेत, जसा आपण अगस्ती गुहेचा कसा व्हिडिओ केला होता त्याचप्रमाणे इकडे पण सेम प्रकारची दगडं दिसत आहेत, मोठी मोठी दगडं। ह्याच्यावरून जायचं आहे। आत्ता मला वाटतं भरतीची सुरुवात होईल, त्यामुळे आपल्याला रिटर्न ज्यावेळेस आपण येऊ ना रिटर्न
त्यावेळेस ते काहीतरी बोलत होते की आपल्याला वरच्या मार्गाने यावं लागेल, कारण पाणी नंतर फुल होणार आहे. म्हणून आमचा पटकन जाऊन यायचा प्रयत्न आहे. बघूया आता कसं शक्य होतं ते. आहा. आज आमचा जो फिशिंगला जायचा प्लॅन होता ना, त्याच्यामध्ये आम्ही पापलेट फिशिंग, त्यानंतर भिळींजा असतात बारीक मच्छी, ते असे त्यांनी 2-3 टाईपचे जाळे सोबत घेऊन ठेवलेले. आणि आम्ही 4:30 वाजता निघालेलो पण फिशिंगसाठी. पण झालं काय, क्लायमेट चेंज झाला अचानक, पाऊस वगैरे पण आणि वारा वगैरे पण खूप होता, कारण वादळाची लक्षणं आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मग थोडा आम्ही आतमध्ये गेलेलो, तेवढेच परत रिटर्न आलो. आणि बाकीसुद्धा सगळ्या ज्या बोटी गेल्या होत्या मासेमारीसाठी, त्या पण सगळ्या मग परत आल्या. म्हणून मग इकडे यायचा प्लॅन केला. इकडे काहीतरी काकी ना, मला वाटतं गुलं काढताना दिसत आहेत. काय आहेत? गुलं आहेत, गुलं आहेत वाटतं. हा मग बघूया. हे बघा इकडे ताई दिसत आहेत आणि या पण आहेत इकडे. काहीतरी दाखव बघूया. अच्छा, हे कालवण्यासाठी असं होणार आहे. त्याच्यातनं गीर काढून शंकाप्रमाणे दिसतात. हे शंख आहे, त्याच्यातनं गीर काढायचं त्याला. ते दुसरे असतात बघ, ते आपल्याला गुलं म्हणतात ना. हे बघ, हा ती आपण गुलं म्हणतो त्यांना. ती दुसरी गुळ असते. आणि ते मोठे असतात ते ना खूप आहे. हे नाही काय भेटत, गुलं नाही भेटत. इकडे बघा व्हाईट सँड आहे थोडीफार. म्हणजे जवळपास ना, आता इथे आल्यानंतर असं वाटतं आपण जो अगस्ती गुहेचाच व्हिडिओ केला होता ना, साधारण मार्ग पण तसाच वाटला. आणि असे मध्ये मध्ये पॅच पण आहेत व्हाईट सँडचे. वेगवेगळी शंख बघा भेटलेत. आणि असे ठिकाण आहेत ना, ते ह्या गोष्टी नक्कीच मिळतात. हे बघा, आत्ता आपण इकडून क्रॉस झालो आणि समोरच आता बघा इकडे खोदारा पॉईंट दिसतोय. तर हेच आहे ते सी रॉक म्हणून जे ओळखलं जातं आहे सध्या. तर इथेच आपल्याला जायचं आहे. हे हा जो दिसतोय दगड, त्या दगडाजवळच आपल्याला जायचं आहे. तर अजून थोडं अंतर आहेच, म्हणजे अजून एवढं क्रॉस करायचं आहे आपल्याला. बघूयात, जवळून बघूयात. आता आपण थोडे पुढे चालत आलो आहे आणि इथे बघा पूर्ण आपल्याला सफेद वाळू दिसते. आणि काही इकडे नौका पण आपल्याला दिसत आहेत. अजय, या बोट आहेत त्या कोणाच्या? मग हे इथले स्थानिक आहेत आमच्या भरडकोलचे. हां, ते सकाळी येतात इथे आणि जवळच येतात, इथपर्यंत जातात. आणि ते रात्रीची जाळी लावलेली असते ना, ते सकाळी घेऊन येतात आणि मग इथेच ते मासेमारी करत असतात. आणि इथून मावडा ते चालत तिकडे घेऊन जातात, कारण का इकडे एवढं चालत घेऊन जातात. बापरे, साधन नाही ना, रस्ता नाही इकडे यायला. बरोबर. हे फक्त इथली आसपासचीच मासेमारी. हां, जवळपासच मासेमारी करतात. ते लांब जात नाही. झाड बघ कसं भारी वाटतं. हे बघा, म्हणजे संपूर्णच एक नजारा बघा तुम्ही. सफेद वाळू आणि असे इकडे मस्त दगडं दिसत आहेत आणि समोर इकडे फेसाळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांचा आवाज एक नंबर. पाणी खाली आहे, जर समुद्र पाणी. हां, आता भरतीची सुरुवात होईल ना? हां, आता ती भरती सुरू झाली आहे. हां, आता जर आपल्याला तुम्हाला यायचं असेल ना, तर ओटी बघूनच या, कारण का त्यावर जाण्यासाठी रस्ता आहे ना, तो पाणी ओटल्यावरच मिळतो. जर पाणी फुल सवार असेल ना, तर रस्ता मिळत नाही जायला, कारण का ते मध्ये अंतर आहे ना. तुम्हाला दिसेल, थोडं दाखवतो तुम्हाला आम्ही. फक्त ओटीच्या वेळी जायचं आहे. हां,
आणि समोर बघताय खोदारा पॉईंट म्हणजे सी रॉक पॉईंट. जवळपास आपण पोचलोय आता. तर आपण इथे आलो खोदाऱ्याजवळ आणि हा अंतर आहे ना, इथून तर इथे 100 मीटरपेक्षा जास्त अंतर आहे. आणि त्या अंतरातला आहे ना पूर्णपणे पाणी होतो आणि हा आयलंड तयार होतो. हा जो खोदारा आहे ना, हे पूर्ण पाण्याखाली जाईल. हा पूर्ण पाण्याखाली जाईल. कारण का इथे कमीत कमी इतका तरी पाणी होईल इथे. कारण का कंबरवर प्रवाह वाढला ना हा. तर इथे जायला चान्स नसतो. ओके. यायचं असेल ना तर ओटी बघूनच या. ओटी बघून. तिथे जायला भेटला ना तर तुमचा येऊन वेस्ट होईल. कसलं भारी दिसतंय बघा. आणि हे ना काहीतरी शार्क माशाच्या तोंडाचा आकार आहे असं म्हणतात. हे म्हणजे त्याप्रमाणे हे दिसतं. पाण्याचं प्रमाण पण आता वाढत चाललंय कारण भरती लागते बघा. आणि नंतर हा पूर्ण भाग आहे तो भरून जाईल पाण्याने भरतीमध्ये. त्यामुळे आपल्याला आता पटकन इकडून निघायचं आहे. हे आता गेले त्या बाजूला. हा. आणि इकडच्या बाजूला शेकाडी आहे. इकडे बघा छोटी छोटी खेकडी म्हणजे आमच्या इकडे ना सरपुऱ्या म्हणतात. ते पण दिसत आहेत जसे आपल्या तिकडे हरिहरेश्वरला दिसतात तसंच आहे सेम. या बाजूला पण खूप आहे तिथल्या खडकांवर. आणि आम्ही वडापाव आणलेले खाण्यासाठी. त्याचा कार्यक्रम चालू झाला आहे वडापावचा. लाटा बघा काय मारतात एकदम. हे बघा ही लाट जोरात उडणार वाटते. तुम्हाला जर इकडे यायचं झालं ना तर मगाशी अजयने सांगितल्याप्रमाणेच ज्यावेळेस ओटीचा पिरियड असतो, ओटी असते त्यावेळेसच इकडे या. कारण भरती एकदा सुरू झाली की पाण्याचं प्रमाण पण वाढतं आणि नंतर मग इथून बाहेर निघणं काही शक्य नाही होतं ओटी लागल्याशिवाय. त्यामुळे ओटी असतानाच इकडे या. बोटिंग सुविधा इथे आत्ता चालू आहे की नाही काही कल्पना नाही आहे, पण आत्ता आम्ही तरी इकडे चालत आलो आहे. साधारण इथून म्हणजे दिव्यागरपासून हे भरटखोल साधारण 3 किलोमीटर आहे आणि श्रीवर्धनपासून काहीतरी 16 किलोमीटर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही श्रीवर्धन टू दिव्यागर असा प्रवास करत असाल त्यावेळेस तुम्हाला भरटखोल हे गाव अगदी रोड टच आहे. भरटखोल हे बंदर आहे, तिथे तुम्ही नक्कीच येऊ शकता. फिश मार्केटसुद्धा खूप मोठं आहे. त्यानंतर लिलाव वगैरे होतो, तिथे येऊन मच्छी वगैरेसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आणि आता भरतीच्या टायमात काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस पाणी आतमध्ये इकडे शिरतो ना त्यावेळेस अशा प्रकारचे इकडे जे छोटे मोठे जे खड्डे आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मासे वगैरे येऊन अडकून राहतात या खड्ड्यांमध्ये. आतासुद्धा काही वेळानंतर आपल्याला बघायला मिळाले असते. तर तुम्ही कधी आलात तुम्हाला देखील इकडे बघायला मिळू शकतात अशा प्रकारचे मासे. कारण बघा असे छोटे छोटे इकडे खड्डे असतात ना, अशा खड्ड्यांमध्ये मासे अडकून राहतात आणि जोपर्यंत पुन्हा भरती नाही लागत तोपर्यंत ते मासे अशाच खड्ड्यात अडकून राहतात. आणि ज्यावेळेस पुन्हा भरती लागते त्यावेळेस ते त्या पाण्यासोबत रिटर्न जातात आतमध्ये. नजारा एक नंबर आहे इकडचा. आपण बघा तिकडून आलेलो चालत पूर्ण, आता परत असंच रिटर्न आपल्याला चालत जायचं. तर छोटासाच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटतो नक्कीच कळवा कमेंट करून. आता बघा पाणी ना हळूहळू इकडे भरत जातं आहे कारण लाटाच एवढा जोरजोरात इकडे उसळत आहेत ना, त्यामुळे आता लवकरच आपण इकडून निघायचंच बघतोय कारण जास्त थांबण्यात काही छानपणा नाही आहे. इकडे बसलेत बघा. आता ती साईड जर फुल झाली पॅक तर मग
पुन्हा बाहेर तिकडे पडता येणार नाही. तर आता माझ्या मागे जे खडक दिसतंय त्याला कोदारा पॉईंट असं बोललं जातं. म्हणजे इथली जी स्थानिक मंडळी आहेत ना ती या ठिकाणाला कोदारा या नावानेच ओळखतात, कोदारा पॉईंट. पण हल्ली हल्ली सी रॉक पॉईंट म्हणून हे ठिकाण ओळखलं जाऊ लागलं आहे आणि काही पर्यटक मंडळी वगैरे सुद्धा इकडे येत असतात. तर तुम्हाला जर कधी इकडे यायचं असेल तर इथल्या भरटकोलमधल्या स्थानिकांना विचारून वगैरे तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता. पण आधी इथल्या स्थानिकांना विचारा आणि मग इकडे यायचं प्लॅन करा, डायरेक्ट असं येऊ नका. तर छोटासाच हा व्हिडिओ होता, जास्त अशी डिटेल माहिती मला पण इथली काही नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता ना इथेच संपवतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा बेल आयकॉन दाबून. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.